एक चांगली स्पर्धा आयोजन नियोजन अप्रतिम जे पाहायला मिळालंय. शिवनेरी बॉईज मंदूर आयोजित के चषक 2025. आज पहिला दिवस आपण पाहतात आणि पहिल्या दिवसामधील क्रिकेट आपण आतापर्यंत पाहायला मिळालंय. पहिला सामना आपण पाहिला जांताराजा तिसंगी आणि श्री विलास पाटील फाउंडेशन कोदे अशा दोन टीम मध्ये आणि तदनंतर सुरुवात झाली आहे क्रिकेटच्या महासंग्रामाला. पहिला सामना आपल्या नावे केला जांताराजा तिसंगी या टीमने. तर थोडीशी घाई करायची याची पण नोंद घ्या, कारण की 10 मॅचचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. वायफाय थोडासा अनअवेल झाला आणि म्हणूनच युट्यूब थोडस या ठिकाणी आपण पाहिलंय. विठ्ठल पाटील थोडासा टेक्निकल इश्यू आहे, थोड्याच वेळामध्ये लाईव्ह पाहायला मिळेल. हलक्याशा हाताने यावेळेस मान सन्मान दिला गेला. क्रिकेटच्या खेळामध्ये मान सन्मान देणं फार महत्वाचं असतं. एक फलंदाज बनून अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि याही वेळेस तेच केलं, सन्मान दिला या बॉलला. फलंदाज समोर आहेत, फलंदाजी मार्कवर विनोद मेथर आणि रोहित दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला. रोहित बित्तम यांना आपण पाहत आहेत जे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. ओपनिंग पेअर दाखल झालंय आरडी वेसरप या टीमचं. विठ्ठल पाटील बॉलिंग मार्क वरती, एक्सपिरियन्स बॉलर म्हणून आपण त्यांना पाहिलंय. चांगल्या रीतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीने योग्य टप्प्यावरती नियंत्रणबद्धता. एक गोलंदाज म्हणून तुमच्याजवळ क्रिकेट मधील सी फॉर कंट्रोल असावं आणि ते सी फॉर कंट्रोल आतापर्यंत या दोनही बॉल वरती पाहायला मिळालं. अर्थात चांगली गोलंदाजी जी पाहायला मिळते. विठ्ठल पाटील यांची पहिल्या षटकामध्ये या दोन बॉल मध्ये दोनही चेंडू त्याने नाबी केलेत. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात ही गोलंदाजी पाहायला मिळते. यापुढे चेंडू खाली राहिला. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करताना चारो खाने चेत केले बॅटरला. उत्तर नाहीये फलंदाजाकडे या चेंडूंचं. 3 बॉल अनप्लेबॉल, अनप्लेबॉल अँड अनप्लेबॉल. जबरदस्त गोलंदाजी जी आतापर्यंत पाहायला मिळाली. 3 चेंडू चांगल्या अनुषंगाने हाताळले गेलेत. निर्धाव हे चेंडू जे राहिले आतापर्यंत. पुन्हा षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. समोर विनोद थोडस स्ट्रगल करतायत. पुढे येऊन स्टेप आउट केला आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हने अकाउंट ओपन केला. चौकार. चांगल्या रीतीने हा स्ट्रोक जो पाहायला मिळाला 4 धाबींसाठी जो पाहायला मिळतोय. चौकार. स्वतःचा अकाउंट आणि टीमचा अकाउंट जरूर या 4 धाबीने ओपन केलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 4 धावा या धाव फलकावरती आहेत. धावसंख्या 4. पॉवर प्लेचा षटक आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होताना. यावेळी इनसाइड आउटचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु झेल होणार नाहीये. ड्रॉप कॅच. स्टॉप जरूर केलं या बॉलला. एकदा मिळाली आणि एकेच्या माध्यमातून धावसंख्या ही जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 5 धाबा स्कोर बोर्ड वरती लागताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाच्या माध्यमातून 5 चेंडू डिलिव्हर्ड झाले. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मार्गस्थ होत आहेत. विठ्ठल पाटील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून कित्येक अवॉर्ड आपल्या नाबी केलेत आणि या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज म्हणून चांगली स्टार्ट देत आहेत. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या बंधनाचा P1 चा. हलक्याशा हाताने ऑन साइडला फक्त पुश केले या बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 आणि एकेरीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या लागेल ती म्हणजे 6 या अंकावरती. षटक क्रमांक 1 मध्ये 6 धाबा अर्थात इकॉनॉमिकल ही गोलंदाजी जी पाहायला मिळते. चांगली रीतीची गोलंदाजी. योग्य टप्प्यावरती नियंत्रण होतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. 6 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगली आणि दर्जेदार ही स्पर्धा शिवनेरी बॉईज मंदूर आयोजित के चषक 2025 जो पाहायला मिळतोय.
6 धावा. धाव फलकावरती 6 डिसेंबर 1993 हा जन्मदिवस फार महत्वाचा ठरला जसप्रीत बुमराह यांचा, कारण की वर्ल्ड क्लास क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी बहुमूल्य योगदान त्याने दिलं आणि भारताचा एक प्रमुख गोलंदाज जो बनला गेला तो 6चा आकडा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतोय. सामना आपण पाहतायत RD वेसरप आणि श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे अशा दोन टीम मध्ये. राजू कांबळे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे या टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड ओव्हर, पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. एक धाव जरूर मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून 7 धावा. धाव फलकावरती आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ झालाय आणि 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. याचा अर्थ चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. दुसरं षटक राजू कांबळे हे गोलंदाज जे पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन बॉलला उडवलाय आणि बॉल चालला या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ क्लिअर होणारा के चषक चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 11 या अंकावरती. 11 रन्स हे आतापर्यंत पाहायला मिळालंय. राजू कांबळे त्याच्यावरती हल्ला चढवलाय विनोद मेथर यांनी. यावेळी चांगला बॉल, विकेट किपरला बीट केले या बॉलने, परंतु धावा मिळणार नाहीयेत. चांगला हा चेंडू जो पाहायला मिळतोय, चौकार आला आणि चौकार नंतर एक चांगला बॉल त्याने प्रोड्यूस केला. याचा अर्थ माझ्यामध्ये क्षमता आहे एक चांगली गोलंदाजी करण्याची आणि ते करून दाखवलं राजू कांबळे यांनी. या 3 बॉल मध्ये त्याने दिला 5 धावा. धावसंख्या 11. पुढे येऊन बॉलला उडवलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंगॉनला भेदणारा के चषक षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेले आणि जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती. 17 धावा, 17 रन्स आतापर्यंत आपण पाहिलेत. विनोद मेहता यांचा स्ट्रगल आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी ते करतायत. कारण म्हटलं जातं ना की स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वरती येत नसतो आणि तेच आतापर्यंत आपण पाहिलं. यावेळेस व्हाईट बॉल, थोडासा दबाव जाणवला गोलंदाजावरती. दुसऱ्या साईडनं विनोद अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी स्वतःवरती विश्वास ठेवून यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि ते करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे फलकावरती ती म्हणजे 18 रन्स. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. यावेळेस चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. राजू कांबळे जे गोलंदाजी करतायत. सेकंड ओव्हर मध्ये श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे या टीमच्या माध्यमातून 4 षटकांचा प्रॉपर क्रिकेट आपण पाहणार आहोत. शिवनेरी बॉयज मंडूर आयोजित के चषक 2025 मध्ये 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. अंतिम बॉल षटक क्रमांक 2 चा. अप्रतिम वाईड यॉर्कर लेंथ, या लेंथ लाईनची चर्चा सातत्याने केली जाते गोलंदाज म्हणून आणि तीच लेंथ लाईन पाहायला मिळाली. धावसंख्या 2 षटकानंतर जाऊन पोहोचते RD वेसरप या टीमची प्रथम फलंदाजी करताना. धावसंख्या 18, बिनबाद 18 धावा.
मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 25 रन्स 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा षटकामधील पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला जरूर या ठिकाणी बॉलला खेळून काढलाय. चेंडू गेला डीप मिड विकेटला. तिथपर्यंत एक धाव परिपूर्ण झाले आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज चांगले योगदान देताना पाहायला मिळत आहेत. विथ द बॅट जे ओपनिंग पेअर विनोद आणि रोहित यांचं पाहायला मिळत आहे. आरडी वेस्टर्न टीम साठी सचिन मुळे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करताना 3 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक 3 मधील चौथा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जरूर अडवलं या बॉलला. फक्त एक धाव. चांगलं राहिलं क्षेत्ररक्षण. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. मग षटकार पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर जे 3 बॉल मध्ये 3 सिंगल जे पाहायला मिळतात. 27 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मधील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला आहे. या षटकातील हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन मुळे राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढे आलेत आणि बॉलला ऑन साइडला डीप मिड विकेटला सलामी देणारा के चषक षटकार. ऑन दी स्कोर कार्ड 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत विनोद मित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस गती थोडीशी कमी केली होती या बॉलवर आणि म्हणूनच हा चेंडू जो निर्धाव हाताळला गेला. 2 षटकानंतर 3 षटकानंतर आपण पाहतायत त्या धावसंख्या आहे 33 धावा. 11च्या सरासरीने या धावा येत आहेत. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी आतापर्यंत या मैदानावरती जी आपण पाहत आहेत. अर्थात 33 धावा बिनबाद. पहिल्या विकेटसाठी नाबाद बिनबाद जिंदाबाद ही सुरुवात आपण पाहत आहेत. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलंय असे सन्माननीय अरविंदजी कुमार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय द्वितीय पारितोषिक. सन्माननीय अच्छेलाल मोरिया साहेब साहेबांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य त्यांच्यामधून प्राइज मिळालंय उत्तेजनार्थ. आदरणीय सन्माननीय संजयजी मोरे साहेब साहेबांच्या माध्यमातून उत्तेजनार्थ पारितोषिक. आदरणीय सन्माननीय कुमार किरणजी मगदूम साहेब 33 धावा 33 साहेबांच्या माध्यमातून सामनावीर आणि मालिका वीर साठी चषक. आदरणीय हिरा भोड साहेब संपूर्ण सामन्याला मॅन ऑफ द मॅच मेडल्स. आदरणीय पांडुरंगजी भोड साहेब विजेता संघ व सर्व खेळाडूंना गोल्डन मेडल्स. आदरणीय धनाजी जाधव साहेब उपविजेता अर्थात रनर अप सर्वांना सिल्वर मेडल्स. कपिलजी गुरव साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्टंप लाभलेत. दिनेशजी मोने साहेब साहेबांच्या माध्यमातून पुण्यदान. आम्हाला पाणी या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मिळालंय. या सर्व दात्यांचं खूप खूप धन्यवाद. शेवटचं आणि अंतिम षटक हर्षद कांबळे गोलंदाजी करण्याकरिता येतोय. श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे या टीमच्या माध्यमातून दुसरे षटक जे पाहायला मिळाले आहे. राजू कांबळे यांची चांगली गोलंदाजी. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर सचिन मोळे षटकार 2 ते षटकामध्ये पाहायला मिळाले. त्यांनी खर्च केला धावा 15 आणि षटक क्रमांक 4 मध्ये आपण वळालो जिथे हर्षद कांबळे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चौथा आणि अंतिम षटक चांगला फटका आहे या ठिकाणी वॅकन एरियामध्ये. 1 बाउन्स 4 रन्स के चषक चौकार 4. 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या लागली 37 धावा ही फलकावरती पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा हा आकडा समोर येतो तेव्हा तेव्हा एकच नाव वाकड्यांचा वंडर बॉय केतन म्हात्रे यांची आठवण होते. कारण की त्याने टेनिस खेळाच्या विश्वामध्ये आतापर्यंत 37 बाईक जिंकल्यात आणि 6 4 व्हीलर जिंकल्यात आणि तोच आकडा 37चा. धावसंख्या लागली 37. शेवटचं षटक जे मार्गस्थ आहे पहिल्या बॉलवर त्याला चौकार 4 धावेचा. पुन्हा हर्षद कांबळे समोर रोहित गुप्ता मॅन इन गोल्डन फॉर्म. काही फलंदाजी करतो हा फलंदाज. कमी गतीने बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी स्लोवर बॉल चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळते. सिक्स सीडर स्पोर्ट्स वरती युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट जे पाहायला मिळते. 195 देशांमध्ये तब्बल लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जे पाहायला मिळते. आणि सिक्स सीडर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय गौरवजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. सफळाचा वंडर बॉय तुषारजी कुर्ले आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ब्रँड पालघर
यावेळेस बॉल उडवलाय चेंडू हवेमध्ये गगनाला भिडणारा आसमानी टोला वायडिश लॉंगॉफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. (43) विदाउट लॉस ऑफ विकेट. आरडी वेस्टर्न टीम सुस्थितीमध्ये पोहोचते. चांगली फलंदाजी ओपनिंग पेअरच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेळेस कमी गतीने बॉल जरूर हाताळला. थर्डमॅनकडे बॉल चाललाय वेगाने निघून क्षेत्ररक्षक पोहोचताय. तत्पूर्वी स्टॉप झाला हा चेंडू. 2 धावा तर मिळाल्यात आणि 2च धावेवरती सॅटिस्फाईड होताना धावसंख्या लागली 45 रन्स. चांगल्या अनुषंगाने ओपनिंग पेअर या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय या षटकातील. यानंतर जो सामना जांतराजा तिसंगी आणि पारगावकर वाडी. चला कॅप्टन आपण यायचंय इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. 4 बॉलचा खेळ शेवटच्या षटकातील. हर्षद कांबळे गोलंदाजी करतोय. 5वा बॉल. हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु गती कमी होती आणि थोडासा चेंडू लेग ब्रेक झाला यावेळेस आणि म्हणूनच हा बॉल निर्धाव आलाय. जांतराजा तिसंगी आणि पारगावकर वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या चेंडू नंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरता यायचंय. हर्षद कांबळे शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील घेऊन राईट अप ओव्हर द विकेटने. याही वेळेस चांगला बॉल. पहिला डाव झाला समाप्त. धावा लागला धाव फलकावरती 45. आव्हान आहे 46 धावांचं. साठी स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे या टीमला प्रथम फलंदाजी केली. आरडी वेसरप टीमने त्यांनी धावा लावल्या 45. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं अशा सन्माननीय गणेशजी डोंगरे साहेब, शंतनू बदर साहेब, अनंत पाटील साहेब, सुजितजी घोसाळकर साहेब, अप्पा मोहर साहेब, चार्लेसजी ब्रिस्तो साहेब, सन्माननीय अभयजी गरज साहेब, नैनमजी शेख साहेब, सन्माननीय सोनू शर्मा साहेब, रमाकांतजी पाटील साहेब, महेशजी मालवडा साहेब, पीटरजी डायस साहेब, सन्माननीय अमितजी पाटील नाना, सन्माननीय सागरजी भवे साहेब, सूरजजी पाटील साहेब मामा, जयेशजी वनगे साहेब, पुरोहित सरकार साहेब, रुपेशजी मोहिते साहेब, राज जगताप साहेब, सन्माननीय हितेशजी पांडे साहेब, अरविंदजी पाटील साहेब, कैलासजी किणी साहेब, सुनीलजी यादव साहेब, दीपेशजी वेखंडे साहेब, एसटी साहेब, नागेशजी दादा घरत साहेबांच्या माध्यमातून राकेशजी सरोज साहेब, रोशनजी राडे साहेब, पाठकजी, राहुलजी यादव, सलीम शेख साहेब, गणेशजी कांबळे साहेब, रुपेशजी पाटील साहेब या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य मिळालंय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. बघा 22 धावांचं योगदान दिलं विनोद मित्रांनी आणि रोहित भुट्टन यांनी दिलं 22 धावांचं योगदान. धावा लागले 45. आव्हान आहे 46 धावांचं. यावेळी आपण टॉपच्या दिशेने या आपण टॉस करूया. आदरणीय सन्माननीय कुलदीपजी बोवर साहेब के दिग्गज व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साहेबांनी थिंग या ठिकाणी उंची गाठलेली आहे आणि सुंदर आयोजन नियोजन साहेबांनी केलंय. साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करूया. जांतराजा तिसंगी विरुद्ध पारगावकर वाडी हा सामना. हेड स्कॉल 2-2.
पारगावकर वाडी या टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल या मॅच साठी? आमचा निर्णय प्रथम आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय, कारण की आमच्यात गोलंदाजी चांगली आहे. फलंदाज ह्यावेळी आम्ही 2 बॅट्समन एक्स्ट्रा वाढून आलेले आहेत, त्यामुळे पहिला चेसिंग घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच तुम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारता. आतापर्यंत मॅच मध्ये जर पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या, गोलंदाजी स्वीकारलेली आहे. समोर जो संघ आहे त्याने पहिला सामना जिंकलाय आणि त्याच संघासमोर तुम्ही प्रथम गोलंदाजी करताना काय स्ट्रॅटेजी आखाल आणि काय गेम प्लॅन कराल? आता हे ग्राउंड पाहता आपल्याला बॉलरवरती चांगला भर द्यायचा आहे, त्याप्रमाणे बॉलिंग चांगली टाकून एक कमी स्कोअरमध्ये पुढच्या टीमला अडकवायचा प्रयत्न करू. नक्कीच त्यांची बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, पण इथं आता चेसिंग जरा चांगलं झालेलं आहे, त्यासाठी निर्णय घेतलाय. नक्कीच. आणि कसं वाटलं के भाऊंचं हे आयोजन नियोजन या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं नियोजन केलेलं आहे के स्पोर्ट्सनी, चांगलं वगैरे केलेलं आहेत. खूप छान नियोजन आहे. असं इथून पुढेही नियोजन सर्वांच्याकडे व्हावं अशी एक विनंती. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर जांतरचा तिसंगी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जर तुम्ही या मॅचसाठी टॉस जिंकला असा तुमचा निर्णय काय असता? आम्ही चेसिंगलाच गेलो असतो, कारण आमची टीम चेसिंगसाठी चांगली आहे. आम्ही त्यांना जास्तीत जास्त कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तो कमी बॉलमध्ये काढायचा प्रयत्न करू. परंतु यावेळेस तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि पहिला सामना त्याने या ठिकाणी टॉस जिंकला, त्याने निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. परंतु तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये काय आयडियल स्कोर असेल आणि त्यापर्यंत तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यासाठी कोणते असे 3 फलंदाज आहेत टॉप ऑर्डरचे, त्यांची नावं? आमच्याकडे टॉप फलंदाज आहेत अक्षय पटेल, भिकाजी घाडे, सद्दाम फकीर, सुशांत नाईक, अमोल पाटील, गोरक्ष. काय अडचण नाही, जास्तीत जास्त स्कोअर करायचा प्रयत्न करू. 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे काय जास्तीत जास्त जेवढा स्कोअर होईल तेवढा आम्हाला डिफेन्स करायला चांगलं वाटेल. नक्की. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, कसं वाटलं के ट्रॉफीचं आयोजन नियोजन? खूप छान नियोजन केले. कुलदीप बोर्ड आमचे सहकारी मित्रच आहे, त्यामुळे काय अडचण नाही, मस्त नियोजन केले. खूप थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. पारगावकर वाडी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती अनिल पेजलेकर यांना आपण पाहत आहेत. पेजलेकर आणि दुसऱ्या बाजूला संकेत कोले, साकेत कोले यांना आपण पाहत आहेत आणि अजित पाटील. ओपनिंग पेअर आहे. आव्हान आहे ते म्हणजे 46 धाब्यांचं. बघा, पहिला वाईट बॉल आला, परंतु तदनंतर हे 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. अर्थात अनुभव मोठा आहे या ठिकाणी अनिल पेजलेकर यांच्याकडे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या 1 फलकावरती पाहायला मिळते. षटकातील हा 4था बॉल. पुढे येऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. बघा, आव्हान 46 जे पाहायला मिळालंय. परंतु एक गोलंदाज कसा असावा आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कशी गोलंदाजी करावी हे आतापर्यंत ठाऊक आहे. ते म्हणजेच अनिल पेजलेकर यांना, आणि ते त्यांनी करून दाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते. या 4 बॉल मध्ये फक्त 1 बॉल त्यांनी खर्च केली. याचा अर्थ इकॉनॉमिकल हे गोलंदाज आहेत. षटकातील 5वा चेंडू ओव्हर द विकेटने. क्विक बॉल, यावेळेस सरप्राईज बॉल. हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारलाय. लाऊड अपील, परंतु पंत सहमत नाहीयेत.
उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता हेच दर्शवलं पंचांनी की कुठल्याच प्रकारचा संपर्क नव्हता, परंतु ही एनर्जी खूप काही सांगून जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा फार महत्वाचा राहतो. म्हणून म्हणतात ना, एक क्रिकेटपटू म्हणून तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आत तुमची बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह असावी, तुमचा माइंडसेट नेहमी बी पॉझिटिव्ह असावा आणि ते पाहायला मिळालं. पॉझिटिव्ह एनर्जी मैदानाच्या आतमध्ये आहे. फक्त एक धावा आहे 5 चेंडू मागे. सरळ बॅटचा प्रभावी वापर केलाय आणि बॉलला पाठवलं या ठिकाणी लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. षटक क्रमांक 1 मध्ये 5 धावा. धावसंख्या 5 षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी विनोद मेहतर येत आहेत, ज्यांनी 22 धावांचं योगदान दिलं फलंदाजीमध्ये आणि यावेळेस गोलंदाजीमध्ये त्यांचा रोल हा कशा पद्धतीने राहील हे आपण पाहूया. सेकंड ओव्हर आव्हान आहे 46 धावांचं, टार्गेट 46. आतापर्यंत 5 धावा झाल्यात, अर्थात येणारे चेंडू 18 आणि आव्हान समोर असेल ते म्हणजेच 41 धावांचं. आता टॉप गिअर मध्ये इथून फलंदाजी करावी लागेल. विनोद मेहतर बॉलिंग मार्क वरती चांगले दर्जेदार फलंदाजी त्यांनी केली इनिंग 1 मध्ये, परंतु विथ द बॉल सेकंड ओव्हर राईट ऑफ राऊंड विकेटने हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. एक धाव मिळते बॉल वरती आणि एकेरीवरच समाधान हे व्यक्त केलं गेलं. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. येथून चांगल्या रीतीची मेहनत करावी लागेल आणि या धावा तुम्हाला अचीव कराव्या लागतील. नो पेन नो गेन ही भूमिका तुम्हाला निभावावी लागेल. एक क्रिकेटपटू म्हणून सातत्याने जे आपण पाहतो संघासाठी महत्वाचं योगदान द्यावं लागेल. संकट ओढवलंय, परंतु म्हणतात ना की संकटाच्या काळामध्ये जो स्वतःला सावरतो आणि संघाला जिंकवतो तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर आणि ही मॅच विनर भूमिका घ्यावी लागेल. 6 धावा आहे धाव फलकावरती, 17 चेंडू 40 धावा मॅचचं समीकरण. पुढे येऊन बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता, पुन्हा योग्य समन्वय होत नाहीये. एकदा मिळते साकेत कोहली यांना आपण पाहत आहेत. नो डाऊट एक उत्कृष्ट बॅटर ते आहेत, परंतु यावेळेस थोडंसं स्ट्रगल त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. फक्त क्रिकेटच्या खेळामध्ये हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. अजित पाटील यांचं योगदान हे पाहायला मिळेल या मॅच साठी. विनोद मेहतर चांगली गोलंदाजी करतायत, चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी, एक बेस्ट ऑलराऊंडर. यावेळेस OMG काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला बॉल आणि म्हणूनच वाईट बॉल. 1 बाउन्स देखील या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय की तुम्ही फक्त एकच हा बॉल हाताळू शकताय. यू कॅन डू ओनली 1 बाउन्स ॲट इन ओव्हर. IPL 2023 मध्ये आपण पाहिलं जो नवीन रूल आला आणि त्यामध्ये एका गोलंदाजाला 2 बाउन्स चेंडू हाताळण्याची मुभा मिळाली, परंतु इथे फक्त 1 बाउन्स तुम्हाला मिळेल. चांगली गोलंदाजी, वाईट बॉल नंतर देखील हा चांगला बॉल, निर्धावचा हा बॉल जो पाहायला मिळाला. अजित पाटीलला बीट केल्या बॉल नाही. विनोद मेहतर एक अष्टपैलू नेतृत्व बजावताना आपल्या टीम साठी चांगले योगदान देत आहेत. स्मार्ट गोलंदाजी. यावेळेस हुक केलं या बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु फक्त दर्शक बनतील आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी KK चषक चौकार.
धावसंख्या 12, 12 रन्स जे पाहायला मिळते. चौकार आला अजित पाटीलच्या बॅट मधून. यावेळेस कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता. एक धाव तर मिळाली या चेंडूवरती. एकेरीवर समाधान व्यक्त केलं आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना जाऊन पोहोचते ते म्हणजेच 13 रन्स जे आतापर्यंत पाहायला मिळालाय. 5 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील. सेकंड ओव्हर जी पाहायला मिळते, दुसरं षटक आणि विनोद मेहतर यांची गोलंदाजी आपण पाहतायत या षटक क्रमांक 2 मध्ये. षटक क्रमांक 1 हाताळलं अनिल पेजलेकर यांनी फक्त 5 धावा दिल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतायत विनोद मेहतर यांची गोलंदाजी. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना समोर बॅटर आहेत साकेत काले. साकेत कोले नावाचा दर्जेदार बाहुबली स्ट्रोक ऑन साइडला धमाका. के तो षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली या 46 धावांचा पाठलाग करताना 19 धावा 19 रन्स हे पाहायला मिळते. गिअर चेंज केला. संघर्ष होता परंतु म्हणतात ना, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. संघर्ष रळवतो परंतु संघर्ष जिंकवतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा. धाव फलकावरती आहेत. इथून देखील मोठा पल्ला तुम्हाला पार करावा लागेल परंतु त्यासाठी अथांग मेहनत घ्यावी लागेल आणि दोन्ही फलंदाजांनी दर्शवलं की आमच्यामध्ये क्षमता आहे. आम्ही देखील या धावा अचीव करू शकतो. सुरुवात संत गतीने परंतु गिअर चेंज करण्याची क्षमता ॲबिलिटी आहे. त्याला घाई करा पण ते दर्शवतायत. स्पीड अप करा कारण की वेळ आपण पाहतायत आजच्या दिवसामध्ये शेड्यूल नुसार आपण 1 ते 1.5 तास उशिराने चाललो. त्याकरता थोडं सहकार्य आम्हाला करा. हे प्रेम निवेदन कॉमेंट्री स्टुडिओ मधून आम्ही करीत आहोत. गणेश शेळके षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी ज्यांना आपण पाहतायत. सामना आपण पाहतायत हा दुसरा सामना RD वेसरा विरुद्ध श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे. या धावांचा पाठलाग करताना श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे हा संघ तर धावसंख्या 19 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 9.50 ची सरासरी जी पाहायला मिळते. गणेश शेळके षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. RD वेसरा त्या टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे अनिल पेजलेकर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली फक्त आणि फक्त 5 धावा परंतु तदनंतर हे दोन्ही बॅटर सेट झालेत. मोबाईल मध्ये नेट क्रिकेटच्या खेळामध्ये सेट. आवश्यक भूमिका वेगवान गतिवान विकेट मिळवून देणारा बॉल. गणेश शेळकेने पहिल्याच बॉलवर मिळवला हा विकेट. एकोणावीस धावा आणि 19 धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन झालं. शशी कोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 3 वन डाऊन मॅन म्हणून त्यांची भूमिका जी पाहायला मिळते श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे या टीमच्या माध्यमातून. गणेश शेळके गतीचा बेताट बादशाह म्हणून पहिल्या बॉलवरती तो पाहायला मिळाला. हे सातत्य तो टिकवेल का? येणाऱ्या पुढील 5 चेंडू मागे हेही पाहायला मिळेल. आव्हान आहे 46 धावांचं. धावसंख्या झालेली आहे 19. षटक क्रमांक 3 जे मार्गस्थ आहे. त्यानंतर तो सामना जामतारा व तिसंगी आणि पारगावकर वाडी अशा 2 टीम मध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज शशी कोळे शॉट ऑन चाप केलं या बॉलला. मिळेल 1 धाव. एकेरीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 20 धावा या धाव फलकावरती लागल्यात. अजूनही बघा 26 धावेची आवश्यकता आहे आणि तुमच्याजवळ येणारे चेंडू आहेत 10 चेंडू 26 धावा. नो डाऊट कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळला तर या धावा देखील अचीव होऊ शकतात.
कारण की साकेत कोहली सारखा एक उत्कृष्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मल्टी हिटर बॅटर ऑन साइडला पॉवरफुल हिट केलाय. फुलचा फटका पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार. नो बॉल पंचाने दर्शवलाय. जर्क गोलंदाज नो बॉल पंचांनी सिग्नल केला. 2 धावांची पॅनल्टी आणि हा षटकार आणि नो बॉलचे 1 अशा 9 धावा येथे ऍड होतील आणि धावसंख्या 9 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचेल 29. 29 धावा. साकेत कोहली इम्पॅक्ट प्लेअर जे पाहायला मिळालं. प्रथमतः स्ट्रगल राहिलं परंतु यावेळेस अप्रतिम पद्धतीने त्यांनी स्वतःला दर्शवून दिलाय आणि संघासाठी ते उभे राहिलेत. बघा संघाचं नेतृत्व करतायत. एक जबाबदारी मोठी आहे आपल्या खांद्यावरती आणि ती जबाबदारी घेऊन त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. जगातील सर्वात चांगला आणि मोठा टॉनिक कोणता आहे तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचा टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीच थकत नसतो, दमत नसतो आयुष्यभर आणि त्याच शैलीने आतापर्यंत फलंदाजी राहिली. 29 धावा धाव फलकावरती लागल्या. 29. न्यू बॉलरला या ठिकाणी इंट्रोड्यूस केला गेलाय. युवराज ला आपण पाहत आहेत एक युवा टॅलेंट कशा अनुषंगाने या ठिकाणी फ्रीटचा बॉल आहे पण त्याने दर्शवलाय लायसन्स बॉल आणि समोर आहे त्या ठिकाणी सेट बॅटर साकेत कोहली. पुन्हा ऑन साइडला चांगला फटका खेळलेत. डीप मध्ये बॉल गेला स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळाली आणि धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. 30 रन्स जे आतापर्यंत पाहायला मिळालेत. आता 9 चेंडू 16 धावा. मॅचचं समीकरण जे पाहायला मिळत आहे साकेत कोहलीने मॅच मध्ये बनवून ठेवले आपल्या टीमला. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर युवराज कोहलीकर जो पाहायला मिळतोय रिप्लेसमेंट बॉलर आहे आणि चांगली गोलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. युवा टॅलेंट आहे नो डाऊट. थोडासा दबाव आहे परंतु माझ्यामध्ये क्षमता आहे ॲबिलिटी आहे इथून चांगली गोलंदाजी करण्याची आणि ते तो करेल हे पाहायला मिळेल. बघा इयत्ता 8वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. क्रिकेट इन दी ब्लड. क्रिकेट रक्तामध्ये आहे आणि म्हणूनच आज मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय चांगला बॉल फ्युचर ब्राईट आहे युवराज कोहलीकरचा. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत गोलंदाजी करतोय आरडी वेसरा आपल्या टीम साठी. धावसंख्या आहे 30 रन्स. संधी मिळाली आणि संधीचं सोनं तो करतोय. युवा टॅलेंट युवराजचा पुन्हा पुढील बॉल ऑन साइडला जरूर खेळून काढला. या बॉलला डीप मध्ये बॉल चाललाय. प्रोटेक्शन मिळाला. तत्पूर्वी या 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून 32 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. 32 रन्स आतापर्यंत आपण हे धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक असेल षटक क्रमांक 3 च्या माध्यमातून युवराज जो पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावरती. 7 बॉल 14 आहे मॅचचं समीकरण. बॅटची टॉपेज लिडिंग एज आणि विकेटचं बटन फ्लॅंग स्लिप मध्ये टिपला झेल आणि संपला सशी कोळेचा खेळ. विकेटचं बटन. आता 6 चेंडू आणि आव्हान आहे 14 धावांचं. 6 बॉल रिमेनिंग अँड 14 रन्स टू विन.
6 चेंडू आणि आवश्यकता आहे 14 धावांची. सामना गेल्या अंतिम षटकामध्ये एक चांगला सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटकातील क्रिकेट हे रोमांचक असतं आणि प्रेक्षकांना हे असेच सामने आवडतात. बघा, प्रेक्षक कोणी एका संघाचे नसतात, तर प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, तर प्रेक्षकांना हवं असतं फलंदाजाकडून उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजाकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि एका फिल्डरकडून चांगली कामगिरी. आणि यासाठी तर प्रेक्षक राजे दूरवरून मॅचचा आनंद घेण्याकरिता येतात. आणि ते सर्व प्रेक्षक राजांचं करूया शिवनेरी बॉयज मंदूर आयोजित के चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. सर्व प्रेक्षक राजांचे मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता सामना 6 चेंडू मागे आवश्यकता आहे 14 धावांची. रोहित उत्तम ज्याने चांगली फलंदाजी केली होती. ओपनिंग पेअर मध्ये 22 धावा त्याने जमवल्या होत्या, परंतु यावेळेस धावा डिफेंड करायच्या 14 अंतिम षटकामध्ये. समोर बॅटर आहेत साकेत. साकेतने हुक केले या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु यावेळेस बॉल चाललाय सीमा रेषा पार. साकेत कोहलीला लागली होती धावांची भूक, त्याने चेंडूला केले हुक आणि 6 धावा केल्या भूक. 6 धावा पहिल्याच बॉलवर. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली ते म्हणजे 38 रन्स, 38 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता 5 चेंडू 8 धावा, 8 धावा 5 चेंडू. सामन्यामध्ये कलाटणी पाहायला मिळते. सामन्याची रंगत वाढलेली आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. रोहित उत्तम यावेळेस आपण पाहिलं संधी होती. ये कॅच नहीं छुटा मेरे दोस्त, ये मॅच छूट गया असं म्हणता येईल का? येणारी वेळ येणारा काळ जरूर दर्शवून जाईल. इथे जर आपण पाहिलं तर धाबाच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतला गेलाय, परंतु आता जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू मागे आवश्यकता असेल 7 धाबेची. 4 बॉल 7 धावा. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळालंय. नो बॉल. या सर्कलच्या बाहेर होते खेळाडू आणि म्हणूनच नो बॉल जो पाहायला मिळतो. आणि पुढील बॉल हा फ्री हिट बॉल असेल. लायसन्स बॉल. या 2 धावा अडतील. धावा लागतील फलकावरती, त्या म्हणजेच 40 धावा आणि इथून 6 धावेची आवश्यकता. येणारे चेंडू 5 चेंडू 6 धावा. साकेत कोहली यांचं मी जरूर कौतुक करेन. बघा, एका साईडनं धावा येत नव्हत्या, एका साईडनं विकेट जात होते, परंतु स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवण्या ठिकाणी संयमी खेळी जी पाहायला मिळाली. पोटेन्शियल आहे आणि म्हणतात ना, त्याच्याकडे संयम असेल तो आयुष्यामध्ये काहीही अचीव करू शकतो. मनात आलं, ध्यानात आलं तर गाडीमधून चाळणीमधून तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकतात, परंतु त्या पाण्याचा भरपूरपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. एवढा काल प्रतीक्षा करावी लागेल आणि ती प्रतीक्षा केली चांगल्या वेळेची. आणि आता मात्र सामने येऊन ठेपला 5 चेंडू 6 ची गरज. पूर्व टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळालाय. एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचतोय. 41 रन्स. आता 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू हे समीकरण या मॅच आपण पाहतायत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. मॅच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सिकंदर कोण बनेल हा प्रश्न पडलाय. आरडी वेसरब की श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे 2 संघांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आतापर्यंत, परंतु हे अंतिम 4 चेंडू त्याच्यामध्ये आवश्यकता आहे 5 धावांची. मग 4 चेंडू 5 धावा. दबाव, दडपण गोलंदाज फलंदाजावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस या ठिकाणी फील्ड रेस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस या ठिकाणी करताना पाहायला मिळालेत. फील्डिंग बदलली जाते. जाऊया मॅच दिशेने. स्कोरबोर्ड आहे 41 आणि इथून जर आपण पाहिलं
तर येणारे चेंडू आहे 4-5 धावेची आवश्यकता. हलक्याशा हाताने चेंडू मध्ये यावेळेस विकेटचं पतन पाहायला मिळालंय. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरेल का? बघा, एक धाव घेण्याची गरज या ठिकाणी होती, परंतु आता डोक्यावरती हात देताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये नो इफ नो बट, जर आणि तर या दोन गोष्टींना ठरा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज रोहित भित्तम कमबॅक करताना या ठिकाणी जे पाहायला मिळालेत. आणि आता जर आपण इथून जर मॅचचं समीकरण आपण जर चेक केलं तर येणारे चेंडू आहेत 3, आणि या 3 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 5 धावेची. 3 चेंडू आणि 5 धावा. वॉड मॅच सामना प्रतिम पाहायला मिळतो. नवीन फलंदाज ऋतुराज पाटील 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेत. कशा रीतीने इथून फलंदाजी केली जाईल एक फलंदाज म्हणून 6व्या क्रमांकाचे. चांगला बॉल जो पाहायला मिळालाय. आता इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, आणि ते विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत ऋतुराज पाटील, साकेत कोले यांच्यासाठी. अशाच प्रकारचं तर विकेट सॅक्रिफाईस 2020च्या IPL मध्ये केलं होतं सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मासाठी, आणि रोहित शर्मा यांनी त्या मॅच मध्ये 74 धावेची खेळी केली, आणि म्हणूनच मुंबई इंडियन्सने या ठिकाणी 2020 मध्ये ती मेगा फायनल जिंकली. त्याच शैलीने ते विकेट सॅक्रिफाईस केलंय साकेत कोहली यांच्यासाठी. परंतु साकेत कोहली सामना फिनिश करतील का, हा प्रश्नचिन्ह आहे. आणि आता जर आपण बघितलं तर येणारे चेंडू आहेत 2, आणि 2 चेंडू मध्ये 5 धावा. साकेत कोहली 1 मॅन आर्मी प्रमाणे लढत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूनं अनिकेत पाटील 7व्या क्रमांकावरती ऍज अ बॅटर जे पाहायला मिळत आहेत श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंघे या टीमच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाज रोहित भित्तम 2 चेंडू 5 धावा. काही सामना पाहायला मिळाला आहे. जबरदस्त क्रिकेट. ऑन साइडला उडवले बॉलला, आणि बॉलला पाठवले विजयाचा षटकार. यस, आय एम अ चॅम्पियन हे दर्शवणारे हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. साकेत कोहली लुक क्लास. काही फलंदाजी केली साकेत कोहलीने, आणि हा सामना जिंकून दिला, आणि नो डाऊट तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साकेत कोहली.